साधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की सत्यामुळे निरूपाने आता अल्बम रिया आणि मीराला दोघींना दिलेला असतो. आता दोघीजणी त्या अल्बममध्ये फोटो शोधत असतात. पण जेव्हा शोधतात तेव्हा मात्र त्या अल्बममध्ये त्यांना जो फोटो हवा आहे, जी माहिती हवी ती माहिती काही गेल्या मिळत नाही. तेव्हा मीरा म्हणत असते, बघितलंस रिया, आपण सगळं काही शोधले, सगळे फोटो इथे तपासून पाहिलेत, सगळा अल्बम इथे चाललाय, पण आपल्याला काहीच भेटत नाहीये. काय झालं असेल काहीच कळत नाही. दुसऱ्या बाजूला पंकज आता किचनमध्ये जातो. पंकज किचनमध्ये गेल्यानंतर आता इकडे तो सत्याचा आज काटा काढणार असतो. त्याचं असं म्हणणं असतं की नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता आम्ही ह्या ह्या सत्याला माझ्या मम्माचा कधीच होऊ देणार नाही. माझी मम्मा फक्त आणि फक्त इथे माझी आहे. काही जरी झालं तरीसुद्धा ती माझीच आहे, असं इकडे तो बोलत असतो. आता त्याच वेळेला त्याच्या हातामध्ये उंदराचं औषध असतं आणि त्याने उंदराचं औषध घेतल्यानंतर तो म्हणत असतो, आता हे उंदराचं जे औषध आहे ना ते सत्याला ह्या जगातून बाहेर काढणार, ह्या जगातून त्याचा नायनाट करणार, असं इथे आता तो बोलत असतो. आणि त्याच वेळेला तिथे त्याने सरबत बनवलेलं असतं आणि त्या सरबतामध्ये आता इकडे तो ते औषध मिक्स करत असतो. आता त्या सरबतामध्ये उंदीर मारायचं औषध त्याने मिक्स केलेलं असतं आणि उंदीर मारायचं औषध मिक्स केल्यानंतर इकडे आता तो निरूपा आणि त्याचबरोबर इकडे सत्या हे दोघांकडे 2 ग्लास घेऊन येतो. आता सत्याला तो म्हणत असतो, हे बघ सत्या, मी तुझ्यासाठी ना इथे हे औषध, इथे हे सरबत आणलं आहे, पिऊन घे ना. तेव्हा सत्या म्हणत असतो, काय काय सांगतोयस काय, तू हे सरबत माझ्यासाठी बनवलंयस? अरे हो, मी आत्ता ठरवले, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे सर्वांसोबत चांगलं वागायचं, सर्वांना आता इकडे आनंदाने ठेवायचं. म्हणजे बघ ना, आज काय आहे, आज इथे मी किचनमध्ये जाऊन सर्वांसाठी सरबत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बनवल्यात आणि त्याचमुळे मी आता इकडे किचनमध्ये जाऊन हे सरबत वगैरे बनवले ना ते फक्त आणि फक्त इथे तुझ्यासाठी, म्हणूनच इथे सांगतोय तू हे सरबत पी. त्याच वेळेला आता इकडे सत्या म्हणत असतो, अरे नाही नाही नाही, तू माझ्यासाठी एवढं छान सरबत बनवलं आहेस पण मी ते नाही पिऊ शकणार. हे सरबताचं खरा मानकरी कोण आहे, तर खरा मानकरी आहे तो म्हणजेच की इथे माझी आई. आता माझी आई हे सरबत पिणार आहे. तेव्हा आता निरूपा म्हणत असते, अरे सत्या, असं काय करतोयस, माझा तर निर्जली उपवास आहे ना, मग मी हे सरबत कसं काय पिणार आहे. त्याच वेळेला आता इकडे सत्या म्हणत असतो, अरे माझ्या आईचा निर्जली उपवास आहे तर मग मी सुद्धा निर्जली उपवास धरणार आहे, मला आता हे सरबत नाही प्यायचंय. एक काम कर पंकज, आपण हे सरबत वायाला जाऊ द्यायचं नाही, हे सरबत जे आहे ना ते सरबत तूच प्यायचं आहेस, चल मीच तुला हे सरबत पाजतो. तेव्हा आता इकडे निरूपा म्हणत असते, जाऊ दे ना सत्या, उगाचच कशाला कशाला नादाला लागतोस त्याच्या, दे सोडून, काय गरज आहे तुला नादाला वगैरे लागण्याची, दे सोडून, उगाचच नादाला वगैरे अजिबात लागू नको, असं सुद्धा आता इकडे निरूपा म्हणत असते. आता निरूपा ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे पंकजचा पूर्ण जो काही प्लॅन आहे तो पूर्ण प्लॅन आता इथे फ्लॉप होत असतो. कारण इथे आता निरूपा जी आहे ती निरूपा इकडे म्हणत असते, माझा निर्जली उपवास आहे त्यामुळे मी सरबत पिऊ शकत नाही. आणि त्याचबरोबर त्यामुळे सत्या म्हणत असतो, नाही, मला सुद्धा हे सरबत पिता येणार नाही, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मला सुद्धा माझ्या आईबरोबर निर्जली उपवास धरायचा आहे. आता पंकजला हे सरबत पाजत असते पण निरूपा मात्र तेव्हा माघार घेते. तर आता इकडे सत्या म्हणत असतो, निरूपा चल जरा आपण बाहेर जाऊया, असं म्हणून ते दोघेही जण निघून जातात. आता पंकज म्हणत असतो, खरं तर माझा हा जो काही एक प्लॅन आहे ना तो जरी आत्ता ह्या वेळेला फ्लॉप झालेला असला तरीसुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी आता काही झालं तरी ह्या सत्याचा काटा कसा का होईना पण काढणारच, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इकडे आता जी काही आपली मीरा आणि ताससोबत ह्या दोघी जणी म्हणत असतात, मला असं वाटतंय की आता आपण हे सगळं काही आजींकडून जाणून घेतलं पाहिजे, आजींकडून शोधलं पाहिजे.
म्हणजे जर आजींनी ह्या सर्व गोष्टी सांगितल्या तर चांगलं होईल ना. म्हणजे आजी बोलण्याच्या ओघामध्ये बरंच काही बोलून जातात असं मीरा आणि रियाचं म्हणणं असतं. आणि त्या दोघींचं हे म्हणणं असताना आजी तिथे येतात. आता आजी तिथे आल्याबरोबर इकडे त्या ह्या दोघींवरही ओरडतात आणि म्हणत असतात, काय चाललंय तुम्हा दोघींचं? तुम्ही काही डोक्यावर पडलेला आहात का? असं कसं हे सगळं काही इकडे करू शकता? अगं वेड लागलंय का तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इकडे तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचंय? तुम्ही हा जो काही इथे घेतलेला अल्बम आहे त्यामध्ये तुम्हाला काय शोधायचं आहे असं आजी इकडे म्हणत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे आपण पाहतो की लगेचच दुसऱ्या बाजूला हे सगळं काही होत असताना मीरा म्हणत असते, आजी हे बघा, त्यांच्या जन्माचं सत्य आम्हाला शोधायचं आहे. जर तुम्ही आम्हाला हे त्यांच्या जन्माचं सत्य सांगणार नाही तर आम्ही आमच्या परीने शोधण्याचा प्रयत्न करूच ना. त्याच वेळेला आता आजी म्हणत असतात, मीरा जे काही चाललेलं आहे ना ते सगळं चांगलं चाललेलं आहे. उगाचच नाही त्या गोष्टी बोलून ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने तू इथे करू नकोस का आणि कशामुळे हे सगळं काही करायलीस? अगं तुला नेमकं काय करायचं आहे? तुला कळतंय का तू कशी वागतेस ते? उगाचच हे सगळं सत्य जाणून घेऊन जे चाललंय त्या सगळ्या गोष्टीमध्ये अंधार आणण्याचं आणि उगाचच ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम तू करू नकोस. आणि इकडे तो अल्बम असं म्हणून आता आजी तो अल्बम घेतात आणि सरळ सरळ तिथून निघून जातात. आता आजी निघून गेल्यानंतर मीराच्या हाती असलेला तो शेवटचा पुरावा सुद्धा निघून जातो. आता सत्या जो आहे तो निरूपासोबत रस्त्यावर बोलत असतो आणि तेव्हा लगेच आता इकडे पंकज त्यांना दुरूनच पाहत असतो. पंकज म्हणत असतो, खरं तर आता ही शेवटची तुझी आणि तुझ्या आईची ही भेट असणार आहे. आता बघ मी काय करतोय ते. आता इकडे जो काही सत्य आहे तो म्हणत असतो, निरूपा खरं सांगू का, आता आम्ही कामाला जाणार आहे आणि कामावरून आल्यावर मग आपण थोडा वेळ फिरायला जाऊया. तेव्हा निरूपा म्हणत असते, ए सत्या काय हे निरूपा निरूपा करतोयस? तेव्हा निरूपा असं म्हटल्यानंतर सत्या म्हणत असतो, बरं बरं सॉरी आई म्हणतो आई. असं म्हणून आता दोघांचंही प्रेम जरा फारच उतू चाललेलं असतं. तेवढ्यातच आता इकडे सत्या नमस्कार करतो. तेव्हा निरूपा म्हणत असते, अरे वेडा आहेस का तू? असं रस्त्यावर कोण बरं पाया पडतं? तेव्हा सत्या म्हणतो, असू दे, तुझा आशीर्वाद म्हणजे सगळं काही जग जिंकल्यासारखंच आहे. तेव्हा निरूपा म्हणत असते, अरे माझा आशीर्वाद तर तुझ्या सोबत कायमच असणार आहे. उगाचच तू ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशासाठी बोलतेस? हे सगळं बोलण्याची काही एक गरज नाही. असं सुद्धा आता इकडे हे सगळं काही तो बोलत असतो. आता पंकज म्हणत असतो, काय जे काही चाललंय ना ते चालू देत. किती वेळ आणि किती दिवस हे सगळं चालणार आहे मला पण बघायचंच आहे. एकदा आत्ता माझा हा जो काही प्लॅन आहे ना तो एकदा का यशस्वी झाला, एकदा का तो सक्सेस झाला की मग मी सुद्धा बघतो ना की ह्या सत्याला आता माझ्या ह्या प्लॅनमधून कोण वाचवतंय आणि कोण नाही ते. असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता पंकजच्या मनामध्ये विचार येत असतो, आता एकदा का हा प्लॅन वर्क झाला ना तर मग ही आई जी आहे, मॉम जी आहे ती फक्त आणि फक्त माझीच आहे, सत्या ती तुझी नाही आहे. असं आता इकडे तो म्हणत असतो. आता पुन्हा एकदा सत्या निरूपाच्या पाया पडायला लागतो. तेव्हा आता निरूपा म्हणत असते, ठीक आहे बाबा, खुश राहा, सुखी राहा, माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो. सत्या मात्र आज फार आनंदात असतो. त्याला एवढा आनंद झालेला असतो म्हणून की काही विचारू नका. पण हा जो काही त्याचा आनंद आहे तो आनंद मात्र कसा टिकणार आहे? हा पंकज त्याच्या आनंदावर विरजण घालण्यासाठीच टपलेला आहे. आता जेव्हा सत्या निरूपाला बाय करतो आणि बाय करून जाणार तेवढ्यातच एक भरधाव वेगाने गाडी येते आणि तेव्हा ती गाडी मात्र इकडे निरूपाला बाय करत असतानाच त्या सत्याला उडवते आणि सत्याला उडवल्यानंतर आता सत्या जमिनीवर पडलेला असतो. सत्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला असतो. त्याच्या डोक्याला पूर्ण मार लागलेला असतो. त्याच्या डोक्याला पूर्ण मार लागल्यानंतर आपण पाहतो की इकडे पंकजला आनंद झालेला असतो. पण तेवढ्यातच आता निरूपा कांगावा करत असते, आरडाओरडा करत असते. ती म्हणत असते, सत्या सत्या, अरे पंकज, अरे अगं मीरा, अहो तुम्ही या ना, बघा ना आपल्या सत्याला काय झालंय. असं म्हणून ती कांगावा करत असते. पण सत्या मात्र आता इथे जो काही रक्ताचा थारोळा आहे त्याच्या डोक्याला फार मार लागलेला असतो आणि त्यानंतर तो रक्ताच्या थारोळ्यातच इथे पडलेला असतो.
त्याच वेळेला आपण पाहतो इकडे आता मीरा धावतच आलेली असते आणि मीरा धावतच आल्यानंतर इकडे आता ती सत्याला उठवण्याचं काम करत असते. ती म्हणत असते, अहो काय करताय तुम्ही, उठा ना असं म्हणून ती त्याला उठवत असते. आता सासूबाई हे सगळं काय झालंय म्हणून आरडाओरडा करत असते. तेव्हा निरुपा म्हणत असते, बापरे हे सगळं कसं झालंय, काय झालंय, सत्या उठ रे, सत्या तू उठ रे, हे बघ असं मी तुला नाही पाहू शकत. आता ताबडतोब इथे सुधाकर येऊन त्याचबरोबर रवी रिया येऊन त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. आता त्याच्या डोक्याला प्रचंड मार लागलेला असतो, त्यामुळे त्याचा खूप जास्त ब्लड लॉस झालेला असतो. मीरा म्हणत असते, हे बघा काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्हाला काहीच होणार नाहीये, तुम्ही सुखरूप राहणार आहात, तुम्हाला काहीच होऊ देणार नाहीये मी, असं ती इथे बोलत असते. आता त्याला ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. आता ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेल्यानंतर इकडे आता निरुपा रडायला लागते. त्याचबरोबर मीरा सुद्धा फार रडत असते. ती म्हणत असते, नाही ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नाही होणार आहेत, काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे हे जे काही आहे त्यांना काहीच होणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा हे सगळं काही बोलल्यानंतर आता डॉक्टर त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेत असतात. पण खूप जास्त ब्लड लॉस झालेला असतो, त्यामुळे सत्याला ब्लडची फार गरज असते. तर इकडे आता दुसऱ्या बाजूला मीराला सत्याबरोबर घालवलेले ते सर्व क्षण आठवत असतात आणि तेव्हा तिला आनंदसुद्धा त्या गोष्टीचा होत असतो. पण आज सत्याची ही अवस्था आहे आणि सत्याची ही अवस्था असताना आज तिला फार वाईट वाटत असतं. काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे जो काही सत्य आहे त्या सत्याला बरं करणं हे गरजेचं आहे आणि सत्याला काहीच होणार नाही ही सुद्धा गोष्ट मात्र तेवढीच महत्त्वाची आहे, असं सुद्धा आता इकडे जी काही मीरा आहे ती इथे बोलत असते. आणि त्याच वेळेला आता निरुपासुद्धा त्या ऑपरेशन थिएटरजवळ येऊन उभी राहते, रडायला लागलेली असते. आणि रडत असताना आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजे की आता डॉक्टरांना सत्याचं ब्लड लॉस झाल्यामुळे आता ब्लड चढवायचं असतं, ब्लड हवं असतं आणि त्याचमुळे आता इकडे आपण पाहतो की निरुपा रडत असते. तेव्हा डॉक्टर बाहेर येतात. आजी मात्र इथे निरुपाला शांत करत असतात. मीरा म्हणत असते, हे बघा सासूबाई प्लीज तुम्ही रडू नका ना, जरा शांत व्हा, काही होणार नाहीये त्यांना. आणि तेव्हा इकडे जो काही रवी आहे तो म्हणत असतो, दादाने आत्तापर्यंत कोणाचं कधीच वाईट केलेलं नाहीये, त्यामुळे दादाचं सुद्धा कधीच कोणीच वाईट करणार नाहीये, ही सुद्धा गोष्ट आता तेवढीच महत्त्वाची आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही सुधाकर आहेत, सुधाकरला सत्याच्या आईचे ते शब्द आठवतात. जेव्हा सत्याची आई हे सगळं काही सोडून गेली त्यावेळेस तिने सुधाकरला असं सांगितलं होतं, माझ्या काळजाचा तुकडा मी तुमच्याकडे देऊन जाते, माझ्या त्या काळजाच्या तुकड्याला तुम्ही वाचवणार आहात आणि त्याला व्यवस्थित सांभाळणार आहात, ह्या सगळ्या गोष्टी ती आता इकडे बोललेली असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला डॉक्टर बाहेर येतात आणि म्हणत असतात, हे बघा त्यांना आत्ता ताबडतोब ब्लड द्यावं लागेल, त्यांचं बी निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे आणि ताबडतोब तुम्ही ब्लडची सोय करा आणि जोपर्यंत ब्लड मिळत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही, कारण पेशंटची कंडिशन जी आहे ती खूप जास्त नाजूक आहे, त्यामुळे काही जरी झालं ना तरी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही म्हणू आणि आम्ही सांगू त्याच पद्धतीने कराव्या लागतील, तुम्ही ताबडतोब ब्लड शोधा. आता इकडे पंकज आणि त्याचबरोबर रवी हे काउंटरवर जातात आणि ब्लडसाठी चौकशी करत असतात. तेव्हा पंकज मनामध्येच म्हणत असतो, अरे काही जरी झालं ना तरी ह्या सत्याला ब्लड मिळता कामा नये, कारण जर ह्या सत्याला ब्लड मिळालं तर मग फार मोठा गोंधळ इथे होऊ शकतो, कारण हा सत्या वाचता कामा नये, नाहीतर माझ्या पूर्ण केलेल्या मेहनतीवर पाणी फिरेल. आता इकडे जी काही ब्लड बँक आहे तिथे असं सांगण्यात आलेलं असतं की नाही आमच्याकडे बी निगेटिव्हचं ब्लड अवेलेबल नाही आहे. तेव्हा आता इकडे जे काही सुधाकर आहे ते म्हणत असतात, आता काय करायचं, कुठे शोधायचं, काय करायचं. तेव्हा पंकज म्हणत असतो, बाबा तुम्ही नका काळजी करू, काहीतरी सोय होईल, शांत बसा बरं. तेव्हा रवी सुद्धा म्हणत असतो. आता इकडे लगेचच आपण पाहतो की ते जी काही काउंटरवर लेडीज असते ती म्हणत असते, हे बघा आईचं किंवा बाबाचं नक्कीच ब्लड मॅच होऊ शकतं ना, तुम्ही एकदा ते ट्राय करा. त्यावर सुधाकर म्हणत असतात, हो बरोबर बोलताय तुम्ही, चला माझं ब्लड देऊयात, असं म्हणून आता ते लगेचच धावत तिकडे येतात. तेव्हा मीरा म्हणत असते, हो बाबा तुम्ही तुमचं ब्लड द्या,
तुमचं ब्लड दिलं तर मग सगळे प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतील असं मीरा म्हणत असते. तेव्हा रवी म्हणत असतो, हो चालेल ना. त्याच वेळेला आता इकडे सुधाकरचं ब्लड चेक करण्यात येतं आणि सुधाकरचं ब्लड चेक करण्यात आल्यानंतर आता नर्स म्हणत असते, सॉरी पण तुमचं आणि पेशंटचं ब्लड इथे मॅच होत नाही आहे असं म्हणत असते. त्याच वेळेला आता वडिलांचं मॅच होत नाही पण आईचं नक्की मॅच होऊ शकतं, आई आहे का? त्याच वेळेला निरुपा पुढे येते आणि म्हणत असते, हो हो मी आहे ना, तुम्ही माझंसुद्धा इथे ब्लड घेऊ शकता. काही जरी झालं ना तरीसुद्धा मी त्याला ब्लड देण्यासाठी तयार आहे. आता इकडे हे सगळं काही होत असताना मीराला असं वाटत असतं की ह्यांचं ब्लड कसं मॅच होणार आहे, कारण ह्या तर आईच नाही आहेत. ही बाई नाटक करते का, म्हणजे नेमकं काय करते हे मीराला समजत नसतं. पण तरीसुद्धा निरुपा म्हणते, ऐका ना, तुम्ही माझं ब्लड घ्या, माझा पोराला वाचवा. काही जरी झालं ना तरी माझा पोरगा हा सुखरूप वाचला पाहिजे, त्याला वाचवण्यासाठी मी काही करू शकते. तर आता सुधाकरला फार काळजी वाटू लागते. ते म्हणत असतात, जर आता निरुपा ब्लड द्यायला गेली तर सर्व सत्य समोर येईल. मग ते म्हणत असतात, निरुपा निरुपा थांब, जाऊ नकोस, अगं निरुपा थांब. पण निरुपा कुठे ऐकते? निरुपा मात्र अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. निरुपा आता इकडे ब्लड टेस्ट करण्यासाठी जाते. आता जेव्हा निरुपा ब्लड टेस्ट करण्यासाठी जाते तेव्हा मात्र मीरा, आजी आणि त्याचबरोबर इकडे सुधाकर तिघांना सुद्धा माहिती असतं की निरुपाचं काही केल्या ब्लड इथे मॅच होणारच नाहीये म्हणून. आता निरुपाची टेस्ट केल्यानंतर समजतं की त्यांचं बी ब्लड ग्रुप आहे. तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. पण सिस्टर म्हणत असतात, पण सॉरी, इथे पेशंटच्या ब्लड ग्रुपला मॅच होत नाही आहे, त्यांचं B+ आहे आणि पेशंटचं B निगेटिव्ह आहे, त्यामुळे हे ब्लड ग्रुपसुद्धा मॅच होत नाही. असं ऐकल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते की हे कसं शक्य आहे. आता सुधाकर मात्र इकडे भांड्यात पडलेले असतात. ते म्हणत असतात, जे व्हायचं होतं तेच, जे नको व्हायचं होतं तेच होतंय. ज्या गोष्टी एवढे दिवस सर्वांपासून लपून ठेवण्याचं काम केलं, ज्या गोष्टीसाठी एवढं मी आतोनात झटलो, हे सगळं काही करून सुद्धा शेवटी जे नको व्हायला हवंय तेच इथे होत आहे. काय करू मला कळत नाही, असा सुद्धा आता इकडे सुधाकर विचार करू लागतात. आता सुधाकर खूप जास्त परेशान असतात. तेव्हा निरुपा विचार करते, माझं तर ब्लड ग्रुप इथे मॅच नाही झालं. पण आता मीरा म्हणत असते, काय करायचं काही कळत नाही, ब्लड कुठून अरेंज करायचं, कशा पद्धतीने आणायचं, ह्या गोष्टी मात्र अजिबात समजत नाहीत असा मीरा विचार करते. पण तेव्हा आजीला रिया धीर देत असते. आता इकडे मृत्यूशी झुंज देत असणाऱ्या सत्याकडे मीरा पाहते आणि म्हणत असते, नाही, तुम्हाला मी काही होऊ देणार नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्हाला मी वाचवणार, काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला वाचवणार असं मीरा इथे बोलते. आजी आता रडू लागतात. आजीला अश्रू अनावर होत असतात, कारण सत्या म्हणजे त्यांची फक्त जिम्मेदारी नाही तर जबाबदारीसुद्धा होती, प्रेम नाही तर मायासुद्धा होती. आणि त्याचबरोबर सत्यासारख्या मुलासोबत हे असं काही झालंय, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता त्यांना खटकू लागलेली असते. तर आता इकडे नर्स आल्यानंतर त्यांना सांगण्यात आलेलं असतं, हे बघा, काही करा पण हा ब्लड मिळणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आता तुम्ही काहीतरी तयारी करा. तेव्हा निरुपाला असं वाटत असतं की इकडे नर्सकडेच काहीतरी सोय झालेली आहे, पण नर्सकडे मात्र काही सोय झालेली नसते. नर्सने ह्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही सोय करा, आमच्याकडे काही सोय होत नाही, ताबडतोब ब्लड अरेंज करा, नाही तर ऑपरेशन थांबवावं लागेल, कारण त्याशिवाय ऑपरेशन होणार नाही असं स्पष्टपणे आता इथे सिस्टरने येऊन सांगितलेलं असतं. त्याच वेळेला आता मीरा विचार करते, काय करायचं कळत नाही. इकडे आता जो काही पंकज आहे तो पंकज एकटाच बसलेला असतो, कारण हा जो काही प्लॅन आहे तो फक्त आणि फक्त इथे पंकजचा असतो. आता पंकज मनामध्ये विचार करतो, वा 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 वा, खरंच काय गेम केलाय मी, काय डाव टाकलाय मी. खरं सत्या, तू आता इकडे वाचूच शकत नाही. काही जरी झालं ना तरी तुझे वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आता खरी मजा येणार आहे. तेवढ्यातच तिथे आजी येतात. आता आजी आल्याबरोबर पंकज इथे मुद्दाम रडण्याचं नाटक करतो. तो म्हणत असतो, आजी आजी ग आजी, आपल्या इथे सत्याला काय झालंय बघ ना, त्याची अवस्था कशी झाली. अगं किती नाही म्हटलं तरीसुद्धा तो माझा भाऊ आहे ग, मी त्याच्या बाबतीत इथे असा कसा वागू शकतो मला कळत नाही. बघ ना ग कसं झालंय हे सगळं काही, असं इकडे आता तो बोलतो. पण मीरा मात्र आता शांत बसत नाही. शेवटी मीरा इथे आता जे काही सुधाकर आहेत त्या सुधाकरांकडे जाते आणि म्हणत असते, बाबा आता तरी शांत बसू नका, प्लीज सांगा ना त्यांची आई कोण आहे, त्यांची खरी आई कोण आहे, असं काय करतात बाबा. हे बघा, आत्ता त्यांना त्यांच्या आईचं ब्लड देणं फार गरजेचं आहे. बाबा प्लीज नाही म्हणू नका, मला सांगा ना त्यांची आई कोण आहे.
असं सुद्धा आता इकडे मीरा म्हणत असते. आणि जी कोणी त्यांची आई आहे प्लीज त्यांना इथे बोलावून घ्या बाबा, बोलावून घ्या. जर त्यांनी ब्लड दिलं तर त्यांचा जीव वाचेल बाबा, ही गोष्ट तुम्हाला कळत नाही का? आता सुधाकर मात्र शांत बसलेले असतात. तर उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे मीरा आता मंदिरात मध्ये जाते आणि तिथे गुरुजी म्हणतात, अगं मीरा तू इथे काय करतेस? तेव्हा मीरा म्हणत असते, गुरुजी फार मोठं इथे संकट आलंय. अहो ह्यांना ॲडमिट केले कारण ह्यांचा ॲक्सिडेंट झालाय, त्यांना ब्लडची गरज आहे आणि देवाकडे प्रार्थना करण्याची पण गरज आहे. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, तू काळजी करू नकोस, इकडे मी एक व्रत सांगतो, ते व्रत करा म्हणजे त्याने सगळं काही त्याच्यावर असलेलं संकट दूर होईल आणि तो सुखरूप घरी येईल. त्यावर मीरा म्हणत असते, कोणतं आणि कसलं व्रत आहे? पण तेव्हा गुरुजी म्हणत असतात, मी हे व्रत सांगतो पण हे व्रत बायकोने करायचं नाही तर आईने करायचंय. आता मीरा घरी येऊन ते व्रत करायला निरूपाला सांगते, पण तेव्हा निरूपा अगदी सावकाश करत असते. तेव्हा मीरा म्हणते, सासूबाई असं काय करताय, थोडंसं फास्ट करा ना, अहो ह्यांच्या जीवाला धोका आहे, आपल्याला हे लवकरात लवकर व्रत करावं लागेल. त्यावेळेला निरूपा म्हणत असते, मी हे व्रत करणार नाही, जा. त्यावर मीरा म्हणत असते, असं काय म्हणताय सासूबाई, अहो आत्तापर्यंत तुम्ही चांगल्या वागत होता ना. त्यावर निरूपा म्हणत असते, कारण मी त्याची आईच नाहीये तर मी हे व्रत का आणि कशासाठी करू, असं स्पष्टपणे आता निरूपाने मीराला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो पाहत रहा साधी माणसं. भेटूयात उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.